तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज जायचं होतं शेताला आणि शेत म्हणलं की माझ्या अंगावर येते काट. आणि मित्रांनो, मला खूप शेत आहे. मला शेताला मी आतापर्यंत कधी गेलंच नाही. आणि मित्रांनो, ब्रश केलं, मी शेताला कधी जातच नाही मित्रांनो, मला आवडत नाही शेताला जायला. आणि मित्रांनो, आज लाईट नव्हती. पहिल्यांदाच बघितलं की चुलीवर पण पाणी गरम होतं, हीटर बंद, गिझर बंद आणि शावर पण बंद मित्रांनो. आज लाईटच नव्हती आणि पाणी झालं गरम मित्रांनो. पहिल्यांदाच मी पाणी काढलं बरं का, मला भीती वाटत होती मला पोळल म्हणून. पहिल्यांदाच असं मी आंघोळ केली आहे. आणि मित्रांनो, आंघोळ केली आज आणि सकाळी उठलं आणि मला टेन्शन आलं की आज लाईफमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहे. लाईटच नव्हती मित्रांनो. मग उठलं, सगळ्यात पहिलं मी कुंकू लावलं मित्रांनो, कारण कुंकू लावलं की मी दिसतो खूप क्यूट. आणि मित्रांनो, कसं दिसतंय सांगा. आणि मित्रांनो, देवपूजा केली, कारण मला देवावर खूप श्रद्धा आहे, खूप भक्ती आहे. पहिले मी देवपूजा केली आणि वरची पूजा मम्मीच केली ती बरं का. आणि मित्रांनो, मी लाईटीकडेच बघत होतं, लाईटच येत नव्हती, काहीतरी प्रॉब्लेम झालं होतं मन लाईटीचा सकाळी. आणि इकडं मारते काकू, काकू मग ते मला की शेतात जा, काय घरी बसतोय, शेतात जा, व्हिडिओ काढतच बसतोय. मग इकडं आली लाईट, मग सगळ्यात पळत मी आलो, मोबाईलला चार्जिंग लावली, कारण मला शूट करायचं होतं शेतामध्ये. आणि माझे जेवढे 3-4 मोबाईल आहेत त्यांना लावली चार्जिंग. आणि इकडे सगळे जमा झाले होते शेताला जाण्यासाठी. आणि मित्रांनो, आमची गल्ली बघा पूर्ण सुमसाम आहे, कारण प्रत्येकाकडे शेती आहे मित्रांनो. मग मी घरी जेवलं, मला जी तब्येत होती खराब, कारण मित्रांनो मी थोडं पापडच खाल्लं. आणि मला वाटत होतं की आज शेताला जाऊ का नग. मग तिकडून आली माझी बेस्टी आली, मग मला चिंगम खा म्हणली. मग चिंगम खाल्लं तर मला एक टेन्शन होतं मित्रांनो, कारण मला शेतामध्ये करमत नाही. मेन गोष्ट माझी चेहरा, मला टेन्शन आलं की ही माझी नॅचरल ब्युटीचं काय होतं, मी काळं पडल. मला काळं पडलं तर एक माणसाला आवडत नाही. एका माणसासाठीच मी व्रत केलं होतं मित्रांनो, मी चप्पल घालत नव्हतं. आणि मित्रांनो, मला भीती वाटत होती की माझं ह्या चेहऱ्याची वाट लागणार आहे, सगळं काळं पडणार आहे. आणि शेतामध्ये पण काम चालू होतं. आणि इकडं घेतलं मी हॉटस्पॉट घेतलं आणि शेतामध्ये सगळ्यात अगोदर गेलं आणि बिर्याणी खाल्ली बरं का मित्रांनो. ही कांद्याचं रोप आहे, ही आमचं शेत आहे. पहिल्यांदाच आलोय मी मित्रांनो शेतामध्ये. आणि तोंडाला कार्प बांधलं, मला भीती वाटत होती की ही उन्हामध्ये माझं चेहरा होतं काळं. आणि मित्रांनो, इकडं बायांचं वेगळं टेन्शन होतं. इकडं पण लाईट नव्हती, लाईट आली बरं का. आणि सगळ्यांनी कांदे पटापट लावले. कांदे ह्याला म्हणतात हिरवगार कांद्याचं रोप होतं मित्रांनो. आणि पहिल्यांदा शेतामध्ये, दुसऱ्यांदा होतं माझं शेतामध्ये येण्याचं. खूप सारी शेती आहे, पण मित्रांनो मला यायचं आवडत नाही शेतामध्ये, काळं पडतं म्हणून मी येत नाही शेतामध्ये. तोंडाचं मी कार्प सोडतच नव्हतं. बघा किती कांदे लावून घेतलेले आहेत. आणि पहिल्यांदाच दुसरींदाच होतं ही माझ्या शेतात येण्याचं. मग घरी आलो, आंघोळ केलो मित्रांनो, टेरेसवर आलो. सगळ्यात पहिलं मी चाय पिलो, कारण थकलं होतं मित्रांनो. चाय पिली. शेती तर खूप आहे, पण मला शेतात जायला आवडत नाही मित्रांनो. आणि मी संध्याकाळी विचार केलं टेरेसवर, आज माझ्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम होती आज.